रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सर, प्रश्न असा आहे की एकीकडे महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आणि पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि विरोधकांचं असं म्हणणं आहे हे सरकार बेपर्वा आहे. मुख्यमंत्री सुट्ट्यावर जातोय, पंतप्रधानसुद्धा लक्ष देत नाही आहे, तो मेडिटेशनमध्ये बसणार. तर तुम्ही काय सांगा? मला असं वाटतं विरोधकां इतकं बेजबाबदार महाराष्ट्रात दुसरं कोणीच नसेल. खरं म्हणजे हे नैसर्गिक संकट आहे. ज्या पद्धतीने उन्हाळा वाढतोय, उन्हाची तीव्रता वाढती आहे, पाण्याची टंचाई भासती आहे, या नैसर्गिक संकटापुढे, आव्हानापुढे या ठिकाणी महायुती सरकार अतिशय कार्यक्षमपणे काम करते. तुम्ही बघितलं असेल, स्वतः दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्यांनी संभाजीनगरमध्ये बैठक घेतली आणि त्या ठिकाणी दुष्काळावरच्या उपाययोजना, ज्या ठिकाणी चारा, पाणी, पिण्याचं पाणी, चारा जनावरांना किंवा अन्य गोष्टी ज्या आवश्यक आहेत त्या करण्याची तजवीज केली. स्वतः देवेंद्रजी या परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे मोठं नैसर्गिक संकट जे आहे त्या संकटाला सामोरं जायची तयारी पूर्णपणे महायुती सरकार करत आहे, पूर्ण गांभीर्याने करत आहे, जनतेला दिलासा द्यायचा प्रयत्न करत आहे. विरोधकांकडे बोलण्यासारखं काही नाही, त्यामुळे ते बेजबाबदारपणे भाषाही वापरतात. दुसरा प्रश्न असा आहे की पंतप्रधान आता मेडिटेशनवर गेले कन्याकुमारीमध्ये. तर ह्या सगळ्या विषयामध्ये विरोधक असं म्हणत आहे की ते कायमचंच मेडिटेशनमध्ये बसावं असं आमचं म्हणणं आहे, तरीही देशचं भलं होईल. असं आहे की स्वाभाविक आहे, गेल्या 10 वर्षामध्ये भारत कशा पद्धतीने बदलला आहे हे सर्वसामान्य जनता बघती आहे. सर्वसामान्य जनतेचं मोदीवरती प्रेम आहे. विरोधकांकडे काहीच बोलण्यासारखं नाही, सांगण्यासारखं नाही, त्यामुळे मग टीका करायची म्हणून करायची. खरं म्हणजे मोदीजी मेडिटेशनच करतात कायम. देशसेवेचं मेडिटेशन मोदीजी कायम करत आले आणि त्यामुळेच देशाची प्रगती करू पाहत आहे. कारण विरोधकांनी किती आकांतांडव, आरडाओरडा, बेजबाबदारपणा दाखवला तरी देशाची जनता आणि मोदींचं नातं हे अतूट आहे. ते शेवटचा प्रश्न सर, आता आपण हे शेवटच्या टप्प्यावर आहोत, तर तुम्हाला काय वाटते 4 जूनच्या निकालामध्ये कोणाची सरकार येणार आहे? 100% या देशामध्ये जो नारा दिला गेला, या देशातली जनता पंतप्रधान मोदींवर प्रचंड प्रेम करते, त्याचं प्रत्यंतर 4 जूनला येईल आणि भारतीय जनता पार्टी आणि सहकारी मित्रपक्षांचं घवघवीत यशाचं NDAचं सरकार आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी येतील याबद्दल कोणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही.